जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार. न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती. धन्यवाद. जय भारत. टाकू नका. तुम्ही का टाकता कबुतरांना? पेपर वाचत नाही का तुम्ही? महत्त्वाचे पेपर जे आहेत पुण्याचे टॉप पेपर वाचत नाही. तुम्ही कोणत्या प्रभागात राहता त्या प्रभागाच्या नगरसेवकाला विचारा. हां, अहो खाद्य टाकायला परवानगी नाही आहे. खाद्य टाकायला परवानगी नाही आहे. शासनाने परवानगी दिली नाही आहे. गुन्हा आहे हा. तुम्ही पेपर वाचत नाही का रोज पेपर नहीं पढ़ते क्या? आपका नाम क्या है? गवर्नमेंट ने किया है कम से कम 500-2000 रुपये का दंड है. आपका नाम क्या है? नाम क्या है आपका? कैसे डाला यहाँ पे? पेपर नहीं पढ़ते क्या? क्यों नहीं पढ़ते? नहीं, ये गुनाह है जो आपने अभी डाला हुआ है, वो गुनाह है. 10-12 साल में बहुत सारे प्रॉब्लम आ गए इसके कबूतर के कारण. ये पारवा के कारण. उठा दो, पूरा उठा दो. पेपर पढ़ो. टोटली 6 दिन में पेपर में आ रहा है. 6 दिन में. आप अगर आज का आनंद पढ़ते हो हिंदी पेपर, अगर आप महाराष्ट्र नहीं है तो हिंदी पेपर में भी आया हुआ है, मराठी में आया हुआ है, सकाळ वगैरह सब बड़े बड़े पेपर में आया हुआ है कि ये कबूतर के कारण हेल्थ को प्रॉब्लम हो रहा है. और आपने जो अपनी गलती मान ली उसके लिए धन्यवाद. गलती क्या है? बाद में थोड़ा सा एक करना. नहीं, पालन करेंगे, जरूर करेंगे. अहो, कबुतराला खाणं टाकणं कायद्याने गुन्हा केला आहे. कॉर्पोरेशनने दंड टाकलाय तुमच्यावर. तुम्हाला परवानगी नाही आहे. हे टाकायला. गव्हर्नमेंटने तसं नियम काढलेला आहे. तुम्ही पेपर वाचत नाही का? पेपरमध्ये सारखं येतं ना कबुतराला हे टाकू नका. कबूतर आपल्या जीवनाला घातक आहेत. मानवाच्या जीवनाला कबूतर घातक येते. माहिती आहे का तुम्हाला? तुमचं नाव काय आहे? हां, कुठं राहिलं आहे? हां, जनवाडीमध्ये कुठे? पूर्ण पत्ता सांगा बरं जरा. हां, सोमेश्वर मंदिर पाशी. मग तुम्ही का टाकलं हे खायला? तुम्हाला माहिती नाही का काय? टाकायला परवानगी नाही आहे. कुठलंही खाणं टाकायला परवानगी नाही. कॉर्पोरेशनने ऑर्डर काढलेली, कोर्टाने पण ऑर्डर काढलेली अशी की हे कबूतर हे जीवनाला घातक आहेत मानवाच्या. जनवाडीचे जे नगरसेवक असते ना त्यांना पण विचारा. तुम्ही तिकडे राहताय ना, जनवाडीकडे राहताय ना, तिथे नगरसेवकांना विचारा. आता तुम्ही सांगितलं पत्ता खरा का खोटा मला माहिती नाही. खोटा असेल तर वेगळा परत तक्रार दाखल होईल. तुम्ही खोटी माहिती दिली म्हणून. म्हणजे तुम्हाला काय फरक पडत नाही का? अच्छा, म्हणजे कारवाईला भीत नाही तुम्ही. सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा सारे जहां से अच्छा